ते मेसेज यायला सुरुवात झाली. हो, कमेंट्स ना. येत आहेत. हो हो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावी सेवा. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. प्रस्तुत आजच्या या प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा संतपर प्रकरणातील असा अभंग सेवेकरिता आपल्यासमोर गायलेला आहे. सेवेला आरंभ करण्याअगोदर की निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र आलेला आहात. आपण सर्वांना ज्ञात आहे की आताचा जो काळ आहे हा कोविड-19 अर्थात कोरोनाच्या संबंधाने त्या ठिकाणी असलेला काळ, की ज्या एका छोट्याशा विषाणूने समस्त जगताला खऱ्या अर्थाने त्रस्त करून ठेवलेलं आहे. अनेक प्रकारचे औषधं शोधण्याचं काम शास्त्रज्ञांच्या द्वारा त्या ठिकाणी होत आहे. तरीसुद्धा यातून वाचण्याच्या संबंधाने खऱ्या अर्थाने परमाणु क्षेत्रातलं आणि त्या ठिकाणी एक क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी आपण देवाच्या नामचिंतनाचा जयघोष त्या ठिकाणी करतो. याचं कारण रोग हा पापामुळे त्या ठिकाणी येत असतो आणि पाप घालवण्याचं एकमेव साधन म्हणजे देवाचं नामचिंतन, संतांचं नामचिंतन. अर्थात प्रमाण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे, पण तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. संतांच्या जपाने पाप निघून जाते आणि म्हणून या संबंधाने संत महिमा आपल्यासमोर गावा असा विचार मनामध्ये आणून हा अभंग सेवेकरिता आपल्यासमोर गायलेला आहे. अर्थात किनिमित्ताने या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. स्वानंद वारकरी संस्था आमचे मित्र परमश्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण विजय महाराज चव्हाण यांनी सुरू केलेल्या फेसबुक पेजवर आज मला प्रवचनाची संधी या ठिकाणी प्राप्त होते. मी महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतोय. या काळामध्ये देवाचं नामचिंतन घरबसल्या लोकांना ऐकायला मिळावं, त्याचा स्वाद घ्यायला मिळावा आणि म्हणून आपण हा केलेला उपक्रम हा स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आहे. आपल्या भागातील अनेक महनीय महाराज मंडळीला आपण याद्वारा संधी देण्याचं काम खऱ्या अर्थाने करत आहात. भजनी मंडळाला संधी देण्याचं काम करत आहात. आपली कला भजनाद्वारे लोकांसमोर आणण्याकरता त्यांना प्रवृत्त करत आहात. याकरता आपल्याला मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. उत्तरोत्तर आपली संस्था आणि आपण करत असणारे कार्य हे अविरतपणे अखंडपणे अशाच प्रकारे चालू राहू. माऊलीच्या उक्तीप्रमाणे इवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, या न्यायाप्रमाणे आपलं हे कार्य अखंड अविरत अशाच प्रकारे चालू राहू ही माऊली चरणी प्रभूचरणी श्री निवृत्तीनाथांच्या चरणी मी या ठिकाणी. आज श्रावण मासातला अत्यंत आणि पवित्र अशा प्रकारचा हा काळ आणि या काळातील आजची ही सेवा माझ्याकडे आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरिता आपल्यासमोर गायलेला आहे. अभंगाचा सरळ भाव आपल्यासमोर मांडतोय.
श्री जगद्गुरु तुकोबाराय याद्वारा संत म्हणतायत, संतांनी एकदा का सामान्य जीवाला आलिंगन दिलं होतंय. श्री तुकोबाराय म्हणतात जीवाला मोक्षपदाची प्राप्ती होते आणि सायुज्य नावाचं पद अर्थात सायुज्य नावाची मुक्ती जीवाला त्या ठिकाणी प्राप्त होते. संत जीवाला मोक्षपदापर्यंत नेऊन पोहोचवतात. हेच त्या संतांचं महिमान आहे. पण हे जर मी माझ्या वाणीने बोलायला गेलो तर त्याचा परिणाम माझ्या शब्दाला सीमा प्राप्त होते. शब्द कुंठित होतात. वाचा पुढे काय बोलावं हे कळत नाही. वाचा कुंठित होते म्हणून झाली बोलायाची सीमा. पण त्यातल्या त्यात संतांचं महिमान सांगावं असं जर वाटत असेल तर श्री तुकोबाराय म्हणतायत की जगातली सगळी तीर्थ आणि सर्व पर्वकाळ संतांच्या जवळ पवित्र होण्याकरता त्यांच्या पायाजवळ येत असतात. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. पुढे श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की असे जे संत आहेत, एका साधकाने प्रश्न विचारला, मग महाराज माझी मनस्थिती द्विधा आहे, मी संतांची सेवा केली पाहिजे की देवाची सेवा केली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात एक वेळ तुम्ही देवाची सेवा नाही केली तरी चालेल, तुम्ही संत सेवा करा. तुम्ही केलेली संत सेवा देवापर्यंत पोहोचेल. तुका म्हणते त्यांची केल्या पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. असा या अभंगाचा सरळ भावार्थ मी आपल्यासमोर मांडलेला आहे. अर्थात उर्वरित थोड्या वेळामध्ये आपल्याला या संपूर्ण अभंगाचं चिंतन आपल्यासमोर आणि त्या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. श्री तुकोबाराय या अभंगाद्वारा संतांचं महत्त्व आपल्यासमोर प्रतिपादन करत आहेत. अभंग तुकोबारायांचा आहे. महाराज म्हणतायत आलिंगनाने जीवाला मोक्षपदापर्यंत पोहोचता येईल. ऐका, मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर जीवाने दोन गोष्टी अगत्याच्या करायच्या आहेत. लोक प्रश्न करतील करायच्या नाही का? बाकीच्या करायच्या, पण या गोष्टींना अग्रस्थान द्यायचं आहे. त्या दोन गोष्टी अशा, नंबर एक, पहिली गोष्ट म्हणजे ज्या देवाने आपल्याला नरदेह दान दिलेलं आहे त्याचं भजन करायचं, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मुक्तीच्या मार्गापर्यंत नेऊन पोहोचवणारे जे संत आहेत, एनकेन प्रकाराने साधूचा संग आपल्या जीवनामध्ये कसा होईल, साधूची संगती आपल्या जीवनामध्ये कशी होईल याचा विचार मात्र माणसाने त्या ठिकाणी करायचा आहे. या दोन गोष्टींना अग्रक्रम द्यायचा आहे. अगदी थोडक्यात या दोनही गोष्टींचा विचार करूया. मी पहिली गोष्ट सांगितली, ज्या देवाने नरदेह दान दिलेलं आहे त्याचं भजन करायचं, ही पहिली गोष्ट करायची. वास्तविक तुम्हाला मिळालेला नरदेह हा अत्यंत दुर्लभतेतून प्राप्त झालेला आपल्याला आहे, हे वेगळं आपल्याला सांगायची गरज नाही. या नरदेहाची दुर्लभता सांगत असताना काय, श्रीमद भागवतामध्ये त्याचबरोबर अगदी तुकोबारायांची गाथा असेल, संत प्रमाण असतील, सुभाषितकार असेल, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये याचं वर्णन करतायत, गीतेमध्ये भगवान याचं वर्णन करतायत. अनेक प्रकाराने या नरदेहाचे काय दुर्लभता आपल्यासमोर संतांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी शास्त्रकारांचं म्हणणं आहे की या जगाच्या पाठीवर तीन गोष्टी अत्यंतिक दुर्लभ आहेत. यापैकी पहिलीच गोष्ट दुर्लभ जर कोणती असेल ना तर मनुष्यत्वम, नंतर मुमुक्षुत्वम आणि नंतर महापुरुषाचं संश्रया. या तीन गोष्टी अत्यंतिक दुर्लभ आहेत. मनुष्य जन्म प्राप्त होणं दुर्लभ आहे, मुमुक्षी अवस्था म्हणजे वैराग्य प्राप्त होणं दुर्लभ गोष्ट आहे, आणि साधूची भेट होणं दुर्लभ गोष्ट आहे. पण पहिलीच गोष्ट दुर्लभ जर शास्त्रकारांनी सांगितली असेल तर ती म्हणजे मनुष्यत्व. मनुष्य जन्म प्राप्त होणं अत्यंतिक दुर्लभ आहे. भागवतामध्ये स्वतः भगवान याचं वर्णन करतायत. भगवान म्हणतायत दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठम प्रियदर्शनम. अत्यंतिक दुर्लभ गोष्ट जर कोणती असेल तर मनुष्य जन्म प्राप्त होणं अत्यंतिक दुर्लभ गोष्ट आहे. दुर्लभो मानुषो देहो. बरं, अजून सुभाषितकारांनी याचं वर्णन करत असताना सुंदर वर्णन केलेलं आहे. सुभाषितकार म्हणतात जगाच्या पाठीवर सगळ्या गोष्टी आपल्याला परत मिळतील, पण नरदेह मात्र परत मिळणार नाही. मग काय मिळेल हे सांगत असताना तो सुभाषितकार म्हणतोय पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येतच सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. सगळ्या गोष्टी परत मिळतील,
काय मिळेल हे सांगत असताना तो सुभाषितकार म्हणतोय पुनर्वित्तम, तुमचं धन हरवलेलं असेल प्रयत्नाने ते तुम्हाला जोडता येईल. पुनर्मित्रम, तुमचा मित्र तुम्हाला सोडून निघून गेलेला असेल प्रयत्नाने तो तुम्हाला जोडता येईल. पुनर्भार्या, पत्नी तुम्हाला जोडता येईल. पुनर्मही, जमीन जागा जुमला यापैकी काही गेलेलं असेल ते तुम्हाला सर्व मिळेल. येतं सर्व पुनर्लभ्यम, या सगळ्याचा लाभ होईल. पण न शरीरम पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा नरशरीर आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार नाही, इतकं ते दुर्लभ सांगितलेलं आहे. अर्थात हे झालं सुभाषितकारांचं म्हणणं. म्हणजे आपण शास्त्रकारांचं म्हणणं पाहिलं, भगवान परमात्म्याचं म्हणणं पाहिलं, काय सुभाषितकारांचं म्हणणं पाहिलं. गीतेमध्ये भगवान आणि ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये याचं वर्णन करत आहेत. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना तू जर पाप केलंस तर पापाच्या बळावर नरकामध्ये जाशील, त्या पापामध्ये थोडंफार पुण्य केलंस तर तू स्वर्गामध्ये जाशील, तू पुण्यच पुण्य करत राहिलास तर तू माझ्यापर्यंत म्हणजे देवापर्यंत येशील, पण नरदेहाची प्राप्तता तुला होणार नाही, इतका तो दुर्लभ आहे. ज्ञानोबाराय याचं वर्णन करतायत. ज्ञानोबाराय म्हणतात, पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. त्या शुद्ध पुण्याच्या बळावर तू माझ्यापर्यंत येशील, पण तुला नरदेहाची प्राप्तता होणार नाही, इतका तो दुर्लभ आहे. हे झालं ज्ञानोबारायांचं म्हणणं. संत वाङ्मयाचा विचार जर करायचा झाला तर संत वाङ्मयामध्ये सुद्धा अगदी श्री एकनाथ महाराज असतील, जगद्गुरू तुकोबाराय असेल, या नरदेहाची दुर्लभता सांगतायत. श्री एकनाथ महाराज म्हणतायत, वासुदेव प्रकरण काकड्यातलं आपल्याला सर्वांना पाठ आहे. श्री एकनाथ महाराज म्हणतायत, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव होणार. झालं एकनाथ महाराजांचं म्हणणं. श्री जगद्गुरू तुकोबाराय याची दुर्लभता सांगत असताना शास्त्रामध्ये जे 5 न्याय सांगितलेले आहेत त्या 5पैकी एक न्याय तुकोबाराय वापरत आहेत. आता ते 5 न्याय कोणते तर ऐका, मर्कट न्याय, मार्जार न्याय, उष्ट्रलकोट न्याय, बिंब प्रतिबिंब न्याय आणि 5वा आहे तो म्हणजे काकताली न्याय. सद्यस्थितीमध्ये चौघांची आपल्याला घेणं देणं नाही, 5वा महत्त्वाचा आहे तो म्हणजे काकताली न्याय. श्री तुकोबाराय म्हणतात, मला जो नरदेह प्राप्त झालेला आहे ना तो या न्यायाप्रमाणे प्राप्त झालेला आहे. पावलो हा देह काकताली न्याये, न घडे हे उपाय घडो आले. या संबंधाने या नरदेहाची दुर्लभता सांगितलेली आहे. असा दुर्लभ नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त करून दिला, ते भगवान परमात्म्याने प्राप्त करून दिलेला आहे. कशा करता तर आपल्याला प्रमाण पाठ आहे, देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, भजनाच्या निमित्ताने दिलेला आहे. आणि म्हणून जीवाचं पहिलं कर्तव्य जर काय असेल, देवाने भजना करता जर नरदेह दिलेला आहे तर तो भजना करता वापरावा. म्हणजे या 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 मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर पहिलं जीवाचं कर्तव्य जर काय असेल त्याने देवाचं नाव घेतलं पाहिजे. आणि दुसरं सांगितलं मी काय कर्तव्य जीवाचं या मृत्यूलोकात आल्यानंतर, तर एनकेन प्रकाराने साधूचा संग जीवनामध्ये कसा होईल याचा विचार माणसाने करायचा आहे. कोणत्याही प्रकाराने का होईना सत्संग जीवनामध्ये घडावा अशी अपेक्षा जीवनामध्ये सामान्य जीवाने त्या ठिकाणी बाळगली पाहिजे. तुकोबाराय तर म्हणतायत, संत समागम एखादी परी, कोणत्याही एखाद्या प्रकाराने का होईना मला साधूचा संग झाला पाहिजे, संतांची संगती झाली पाहिजे, हे त्याचं उत्तर आहे बरं का. अर्थात एखादी परी म्हणत असताना श्री जगद्गुरू तुकोबारायांचे काही प्रमाण पहा म्हणजे कळेल आपल्याला. तुकोबाराय देवाकडे अपेक्षा करतायत, देवा मला संत अजिबात करू नको, तुला असं वाटेल संतांचा दास करावं तर तोही जरी नाही केलास तरी चालेल, पण एक कर देवा, जर करायचंच असेल तर संतांच्या दासाचा दास मला करून ठेव. मज दास करी त्याचा, संत दासांच्या दासाचा, संतांच्या दासाचा दास मला करून ठेव. नाही तुला संतांच्या दासाचा दास मला करता आलं, एक कर ना देवा. हो, संतांच्या दासाचा दास करत असताना माझं पुण्य कमी पडलं, मला नाही तुला मनुष्य जन्म देता आला, एक कर देवा, कुत्र्याच्या रूपाने का होईना मला जन्माला घाल, पण संतांच्या दारात घाल, हे त्याचं उत्तर आहे बरं का. प्रमाण आपल्याला सर्वांना मी मगाशी म्हणून गेलो की व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. अगदी श्वान होऊन कुत्र होऊन जरी राहायची वेळ आली तरी सुद्धा संतांच्या जवळ माणसाने त्या ठिकाणी राहावं, हे त्याचं उत्तर आहे बरं का.
अर्थात श्री जगद्गुरु तुकोबाराय मला कुत्र करून ठेव पण संतांच्या दारात ठेव अशी अपेक्षा का करतायत याचं कारण साधूच्या जवळ राहून संतांच्या जवळ राहून कुत्र्याचा देखील उद्धार झालेला आहे हा इतिहास जगद्गुरु तुकोबारायांच्या डोळ्यासमोर आहे. त्या कौरव पांडवांचा प्रसंग काय पांडवांचा प्रसंग आपल्याला ज्ञात आहे. पांडव जेव्हा स्वर्गाला जायला निघाले होते स्वर्गाला जात असताना परिणाम असा झाला की एक धर्मराजा व्यतिरिक्त सदेह स्वर्गामध्ये कोणीच पोहोचला नाही. पहिल्यांदा कुंती मातेने आपला देह ठेवलेला आहे. प्रवासामध्ये असताना वाटचाल करत असताना स्वर्गाच्या दिशेने चालत असताना पहिल्यांदा कुंती मातेने आपला देह ठेवला. नंतर द्रौपदी गेली, नकुल सहदेव गेले, भीम गेला, अर्जुन गेला. एकटा राहता राहिला धर्मराजा जो त्या स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करतोय. वाटचाल करत असताना एक दिव्य विमान त्याच्याकरता स्वर्गातून त्या ठिकाणी खाली उतरलं आणि दिव्य विमान आल्यानंतर परिणाम असा झाला की त्यातून देवदूत खाली उतरले आणि देवदूतांनी मात्र त्या ठिकाणी धर्मराजाला आवाज दिला, राजन आपल्याकरता महात्मन आपल्याकरता हे देवाने विमान पाठवलेलं आहे, याच्यामध्ये बसा आणि तुम्ही स्वर्गामध्ये चला. अर्थात नेमकं आता या धर्मराजाची परीक्षा घ्यावी आणि या संबंधाने स्वतः इंद्राने काय केलं तर एका नासक्या कुत्र्याचं रूप धारण केलं आणि तो मात्र तिथेपर्यंत आला बरं का. अर्थात त्याची त्या कुत्र्याची दयनीय अवस्था पाहिली आणि धर्मराजाला मात्र वाईट वाटलं. धर्मराजा विचार करतो या कुत्र्याला असं सोडून आपण स्वर्गामध्ये जाणं हे काही योग्य वाटत नाही आणि या संबंधाने त्याने काय केलं अगदी तो खाली बसला. त्या कुत्र्याची सेवा करायला त्याने सुरुवात केली आणि कुत्र्याची सेवा करता करता फारच वेळ झाला. फार उशीर झाल्यानंतर मग मात्र त्या देवदूतांनी सांगावं, अहो हे विमान तुमच्याकरता पाठवलेलं आहे, याच्यामध्ये बसा आणि तुम्ही चला. धर्मराजा म्हणतोय मी या कुत्र्याची सेवा करतोय, याची सेवा झाल्याशिवाय मला मात्र तुमच्याबरोबर येता येणार नाही. परिणामतः तुम्हाला जर वेळ होत असेल तर खुशाल तुम्ही निघून जा, मला तुमच्याबरोबर यायची गरज नाही. अर्थात धर्मराजाकरता नियम शिथिल केला आणि धर्माबरोबर त्या कुत्र्याला देखील त्या ठिकाणी स्वर्गामध्ये नेण्याचं काम त्या काळामध्ये त्या देवदूतांनी केलेलं आहे. म्हणजे साधूच्या जवळ राहून कुत्र्याचा देखील उद्धार होतो. हा फार मोठा इतिहास जगद्गुरु तुकोबारायांच्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून श्री जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करत असताना विनंती करत असताना तुकोबाराय म्हणतात, देवा नाही तुला मनुष्य जन्म देता आला नको देऊ, संतांच्या संगतीमध्ये राहताना मला कुत्र करून ठेवलंच तरी चालेल. हो, याही पलीकडे श्री तुकोबाराय अजून देवाला सांगतात, देवा नाही तुला मला कुत्र्याचा जन्म देता आला, माझं प्रारब्ध कमी पडलं, माझं पुण्य कमी पडलं, देवा एक कर. नाही तुला कुत्रा करता आलं नको करू, त्या संतांच्या न्हाणी घरातला मला किडा जरी करून ठेवलंस तरी सुद्धा चालेल, पण संतांच्याच घरामध्ये ठेव अशी अपेक्षा श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्यासमोर मांडतायत. अर्थात साधूच्या जवळ राहून अगदी किडा मुंगीच्या आणि काय रूपाने जरी आपण राहिला तरीसुद्धा माणसाला मरणाची भीती नाही, त्याचा उद्धारच ठरलेला आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. फार लांबचं उदाहरण नाही आहे, आपल्या सर्वांच्या जवळचं उदाहरण आहे. परभणी जिल्ह्यामध्ये श्रीफळा नावाचं जे तीर्थक्षेत्र आहे अनेक लोकांना माहिती असेल. यामध्ये फार मोठे महात्मन होऊन गेले. त्यांचं नाव आहे पूज्यपाद ब्रह्मलीन मोतीराम महाराज. या मोतीराम महाराजांचा फोटो आजही आपण पाहिला तरी त्यांच्या एका पायाला असा रुमाल बांधलेला, एखादं फडकं बांधलेलं आपल्याला पाहायला मिळते, पट्टी बांधलेली आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण काय तर याचं एकच कारण आहे, प्रारब्धवशामध्ये भजनानंदी असणारे हे मोतीराम महाराज प्रारब्धवशामध्ये पायाला जखम झाली आणि पायाला जखम झाली पण भजनामध्ये असल्यामुळे अस्वायचा कोठे आठवची नाही या विदेही अवस्थेला असल्यामुळे पायाकडे त्या जखमेकडे दुर्लक्ष झालं. परिणामतः ती जखम वाढत गेली आणि एक दिवस त्याच्यामध्ये जीव पडला. अर्थात या मोतीराम महाराजांचा रोजचा नियम होता की रोज सकाळी स्नानाकरता जात असताना त्या जंतूला त्या जीवाला अगदी त्या किड्याला हाताला धरून अगदी हाताने त्या ठिकाणी त्या जखमेतून बाहेर काढायचे
एक वाटीभर पाणी घ्यायचे, त्या पाण्यामध्ये तो जीव टाकायचे. कुठपर्यंत? स्नान करून पूजा होईपर्यंत. एकदा पूजा झाली की पुन्हा तो किडा उचलायचे आणि जखमेमध्ये टाकून द्यायचे. काही साधकांनी पाहिलं आणि त्यांनी विचारलं, महात्मन, आपण हा जो किडा काढला तो फेकून द्या ना, कशा करता? तो तुमच्या पायाला इजा करतो, त्यामुळे जखम वाढत चाललेली आहे, कशा करता पुन्हा त्याच्यामध्ये टाकताय? पूज्यपाद मोतीराम महाराजांनी याबद्दलची जी दिलेली उत्तरे आहेत ती ऐकण्यासारखी आहेत बरं का. मोतीराम महाराज म्हणतात, माझ्या पायाला जखम होणं म्हणजे माझ्या पायाला झालेला रोग हा माझ्या भोगामुळे आहे. याचं कारण जीवनामध्ये जेवढे भोग असतील तेवढे रोग जीवनामध्ये होत असतात, ते त्याचं उत्तर आहे. भोगे रोग जोडून या दिले आणि का आरुचित्ते हो का आता सगळापासून. भोगामुळे रोगाची प्राप्ती जीवनामध्ये होते आणि म्हणून माझे भोग मला भोगून संपवायचे, याकरता तो किडा मी पुन्हा टाकतो. हे पहिलं उत्तर. आणि दुसरं उत्तर मात्र महत्त्वाचं आहे. पूज्यपाद मोतीराम महाराज म्हणतात, माझ्या पायाच्या जखमेमुळे जर तो किडा जिवंत राहत असेल तर त्याला मारणारा मी कोण? अर्थात साधूच्या जवळ तुम्ही किडा होऊन जरी राहिला तरी सुद्धा मरणाची भीती तुम्हाला नाही, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून एनकेन प्रकाराने साधूचा संग जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी धारण करावा. ही दुसरी गोष्ट माणसाने जीवनामध्ये करायची. पहिली गोष्ट देवाचं नामचिंतन करायचं आहे, का तर त्याने दुर्लभ नरदेह दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट एनकेन प्रकाराने साधूचा संग जीवनामध्ये करायचा आहे, का तर ते मोक्षापर्यंत नेऊन पोहोचवत आहे. ऐका, आजच्या या अभंगाचा जर विचार करायचा झाला तर श्री जगद्गुरु तुकोबाराय संत महात्म्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्या संगतीने जीवाला होणारा फायदा सांगतायत. असा एखादा पुण्यशील महात्मा जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला, अगदी बहुअवघड आहे संत भेटी, या गोष्टीचा विचार करून जीवनामध्ये असा एखादा आपला उद्धार करणारा महात्मा जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर असा महात्मा समोर आलेल्या साधकावर कृपा करत असतो बरं का. ऐका, मी नेहमी सांगत असतो, कृपेचे महत्त्वाचे 3 प्रकार. नंबर 1, पहिली कृपा आहे दृष्टीने कृपा करणं. संत या 3 प्रकाराने जीवावर कृपा करतात बरं का, लक्षात घ्या. संतांच्या मनात आलं, समोरच्या साधकाचा, माझ्या सत्शिष्याचा मला उद्धार करायचा आहे, या 3 प्रकाराने ते उद्धार करतात. या 3 प्रकारची कृपा ते त्याच्यावर करत असतात. नंबर 1 पहिली कृपा आहे दृष्टीने कृपा करणं. नंबर 2 दुसरी कृपा आहे मस्तकावर हात ठेवणं. आणि नंबर 3 तिसरी कृपा आहे आलिंगन देणं. या महत्त्वाच्या 3 कृपा संत सामान्य जीवावर, साधकावर, सत्शिष्यावर त्या ठिकाणी करत असतात. तिघांचा विचार आपण थोडक्यात करूया. मी पहिली कृपा सांगितली, संत कृपेचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे दृष्टीने कृपा करणं. हो, अनेक प्रकाराने आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. संत, सत्शिष्य आपला कितीही दूर जरी असला आणि या संतांच्या मनात आलं आपल्या सत्शिष्याचा आपल्याला उद्धार करायचा आहे, लांबून का होईना त्याच्यावर दृष्टीने कृपा करतात आणि त्यांचा मात्र उद्धार करतात, हे त्याचं उत्तर आहे बरं का. अर्थात ज्ञानोबारायांचं प्रमाण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, श्रीगुरु निवृत्तीनाथांनी काय केलं, माझ्याकडे कृपादृष्टीने पाहिलं आणि कृपादृष्टीने पाहिल्यानंतर एक मोठ्या अधिकारापर्यंत नेऊन पोहोचवलं. कृपा कटाक्षे निहाळिले, आपुल्या पदी बैसविले, बाप रखमा देवीवर विठ्ठले, भक्ता दिदले वरदान. या संबंधाने श्रीगुरु निवृत्तीनाथांनी माझ्यावर दृष्टीने कृपा केली, हे त्याचं उत्तर आहे बरं का. अर्थात याचाच अन्वय म्हणून की काय, याचा संदर्भ म्हणून की काय, श्री ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ठाई ठाई सद्गुरू निवृत्तीनाथांचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात श्रीगुरूंचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत तुम्ही विचार करा. अगदी पहिल्याच अध्यायामध्ये श्री ज्ञानोबाराय म्हणतायत, मजर दई सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. हे सांगत असताना त्यामुळे काय होतंय, असे श्रीगुरु प्राप्त झाल्यानंतर माझ्या जीवनात फायदा काय, तो फायदा सांगत असताना
ज्ञानोबारायांनी अनेक फायदे सांगितले. 2 सांगतो म्हणजे कळेल आपल्याला. ज्ञानोबाराय म्हणतायत की डोळ्यामध्ये जर अंजन टाकलं तर जीवाला भूमीतलं धन दिसतंय. तसं श्री गुरु निवृत्तीनाथांनी माझ्या डोळ्यामध्ये अंजन टाकलं आणि म्हणून मी ज्या ठिकाणी पाहिन त्या ठिकाणी तो महाधन भगवान परमात्मा मला पाहायला प्राप्त झाला की पाहायला मिळाला. महाराज ज्ञानोबाराय म्हणतायत, जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. हा पहिला फायदा झाला. अजून काय फायदा झाला? चिंतामणी नावाचं रत्न आहे. ते रत्न ज्याच्या हातामध्ये प्राप्त झालं, मिळालं, अगदी तो ज्या क्षेत्रामध्ये गेला त्या क्षेत्रामध्ये त्याचा विजय हा निश्चित आहे. महाराज म्हणतात तसं श्री गुरुरूपी चिंतामणी मला प्राप्त झाला आणि त्याचा परिणाम मी ज्या क्षेत्रात गेलो, ज्या प्रांतात गेलो त्या ठिकाणी महाराज पुढे जाऊन याचं वर्णन करत असताना, का चिंतामणी आली या हाती सदा विजयवृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. ज्ञानोबाराय त्याचे वर्णन करतायत. अर्थात पुढे जाऊन श्री गुरु निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना 13व्या अध्यायामध्ये मनीषी वर्णन करतायत. श्री गुरूंची आता पावलं माझ्या हृदयाचा चौरंग करावा आणि त्या चौरंगावर विराजमान करून त्यांची नित्य हृदयाचा चौरंग करावा आणि हृदयाचा चौरंग करून त्यावर संतांची पावलं विराजमान करून त्या ठिकाणी त्यांची नित्य पूजा करत राहावी, असं मला त्या ठिकाणी वाटते. हे मजेशीर वर्णन 13व्या अध्यायामध्ये श्री ज्ञानोबाराय करतायत. ज्ञानोबाराय म्हणतायत, आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. श्री गुरूंची पावलं त्याच्यावर विराजमान करावी असं मला त्या ठिकाणी वाटते. पुढे 18व्या अध्यायामध्ये वर्णन करत असताना श्री गुरूंचं सुंदरच वर्णन केलंय. महाराज म्हणतात, गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे. आत्यंतिक आणि विलोभनीय आत्यंतिक काय आस्थेने श्री गुरु निवृत्तीनाथांचं वर्णन अगदी ज्ञानोबाराय त्या ठिकाणी करतायत. अर्थात मला सांगायचा भाव तेवढा आहे तो असा, 12व्या अध्यायामध्ये केलेलं वर्णन हे अप्रतिम अशा प्रकारचं वर्णन आहे. संतांनी जी माझ्यावर कृपा केली या कृपेचा आणि जय जयकार गुरु निवृत्तीनाथांच्या संबंधाने वर्णन करत असताना ज्ञानोबाराय वर्णन करतायत की माझ्यावर श्री गुरु निवृत्तीनाथांनी जी कृपा केली ना, ही कृपा करत असताना या कृपेचा जय जयकार असो. याचं कारण ती नित्य आनंदाचा वर्षाव करणारी अशा प्रकारची ती कृपा आहे आणि म्हणून तिचा जय जयकार असो. 12व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. श्री ज्ञानोबाराय म्हणतात, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये, विषय व्याली मिठी दिदली अनुठी ताठी, तो तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय, तरी कवणाते तापू पोळी कैसे निवो शोक जाळी, प्रसाद रस कळलेली पुरेशी तू, योग सुखाची सोहळे. आधी 17 ज्ञानोबारायांनी आणि श्री गुरूची पूजा हो, कृपा दृष्टी तुझे कारुण्य दयाची अधिष्ठी, तो सकल विद्येची असृष्टी धात्रा होय. या संबंधाने श्री गुरूंची कृपा मला त्या ठिकाणी प्राप्त झाली. बरं का, दृष्टीने कृपा केली ज्ञानोबारायांवर. पण ज्ञानोबारायांनी कोणावर केली की नाही? अनेक जणांची प्रमाण आपल्याला ज्ञानोबारायांच्या चरित्रात पाहता येतील. अगदी एक सांगतो म्हणजे कळेल आपल्याला. अगदी ही 4ही भावंड अगदी पैठणवरून आळंदीला येत असताना मध्ये दुपारची वेळ झाली आणि दुपारची वेळ अगदी विश्रांतीच्या निमित्ताने सर्व मंडळी थांबली. बाकीची सर्व मंडळी ही पाकसिद्धीच्या संबंधाने स्वयंपाक करण्याच्या निमित्ताने प्रयत्न करू लागली. ज्ञानोबाराय विचार करतायत हे काम आपलं नाही. ज्ञानोबाराय सुंदर एका झाडाखाली जाऊन बसले. मात्र त्यांनी काय केलं, अगदी बंद केले, नामस्मरणाला सुरुवात केली. समाधीकडे कल जात असताना परिणाम असा झाला, तुम्हाला म्हणतो की समाधी अवस्थेकडे जात झाला
की त्या गावामधून, ज्या गावाच्या बाहेर ते बसलेले होते, त्या गावातून एक व्यक्ती इहलोकीची यात्रा संपून परलोकी त्याचं गमन झालेलं होतं. त्याची मोठी अंत्ययात्रा सती जाण्याची आणि म्हणून असं झालं की त्या अंत्ययात्रेसोबत जो गेलेला होता त्याची पत्नी सुद्धा अगदी आणि त्या ठिकाणी चाललेली होती. सती जात असताना तिने लांबून ज्ञानोबाऱ्यांकडे पाहिलं आणि ज्ञानोबाऱ्यांकडे पाहिल्यानंतर तो विलक्षण अशा प्रकारचा तेजस्वी चेहरा पाहिला. तिच्या मनामध्ये आलं की हा कोणीतरी महात्मा असावा. बरं का, महात्मा ओळखण्याचं खरं तर हे लक्षण आहे. मी नेहमी सांगत असतो, इतरांपेक्षा ज्याच्या चेहऱ्यावर तेजस्वीपणा जास्त दिसत असेल, समजायचा हा कोणीतरी मागच्या जन्मातला महात्मा आहे. अगदी न कोणाला विचारता आपण त्याचं दर्शन घ्यावं या मताचा मी आहे. कधी असा एखादा महात्मा या गर्दीमध्ये जगतामध्ये आपल्याला मिळेल आणि आपलं कल्याण करेल काही सांगता येत नाही. महात्मा ओळखण्याचं हे लक्षणच आहे. बरं का, अर्थात तिने विचार केला एवढा चेहरा तेजस्वी आहे, त्या अर्थी हा कोणीतरी महात्मा असावा आणि म्हणून जाता जाता आपण याचं दर्शन घ्यावं या हेतूने तिथपर्यंत आली. अगदी सतीच्या पोशाख तिने परिधान केलेला होता. अगदी कोपरापर्यंत बांगड्या भरलेल्या होत्या, मळवट भरलेला होता, हिरवं लुगडं घातलेलं होतं, केस असे मोकळे सोडलेले होते. सतीचा पोशाख परिधान करून त्या आणि ज्ञानोबा यांच्या दर्शनाकरता ती आली. परिणाम तुम्हाला म्हणतो, ज्ञानोबाऱ्यांना नमस्कार. तिच्या बांगड्यांचा आवाज झाला. ज्ञानोबाराय विचार करतायत ज्या अर्थी बांगड्यांचा आवाज होतोय त्या अर्थी कोणीतरी ही महिला असावी. ज्ञानोबाऱ्यांचे डोळे बंद होते. डोळे बंद असताना ज्ञानोबाऱ्यांनी आशीर्वाद देऊन टाकला, अखंड सौभाग्यवती भव. आता मात्र तिला हसायला आलं. ती विचार करते, आता 2 मिनिटांमध्ये माझी प्राणज्योत मावळणार आहे. मी माझ्या पतीसोबत सती जायला निघालेली आहे आणि असं असताना आणि म्हणून अर्थक आणि त्या ठिकाणी तिने प्रश्न केला की हे महात्मन, मी तर आता सती जायला निघालेली आहे आणि तुमच्या तोंडून त्या ठिकाणी अगदी त्या ठिकाणी तुम्ही देऊ केलं, तुम्ही आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव. पण माझा प्रश्न आहे, हा आशीर्वाद तुम्ही या जन्मातला दिलाय की पुढच्या जन्मातला? ती म्हटली काही नाही, ती पहा माझ्या पतींची अंत्ययात्रा चाललेली आहे आणि तुम्ही असा आशीर्वाद देऊन टाकला. सांगू का, माझ्या तोंडून जे वाक्य निघालं ना ते कदापि खोटं ठरणार नाहीये. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली या बहुत कल्प. मी खोटं बोलले असं मला आठवतच नाही. हे फक्त ज्ञानोबाऱ्यांनी म्हणावं. आपल्याला म्हणायचं असेल तर आपण एवढंच म्हणू शकतो, बरीच वर्ष झाली मी होतच नाही. बरं का, म्हणजे आपण जिकडे पाहाल तिकडे आजकाल खोट्याचाच बाजार आहे, हे वेगळं आपल्याला सांगायची गरज नाही. असो, ज्ञानोबाराय म्हणतात मी खोटं बोल. पतीचं नाव काय? ती म्हटली माझ्या. आणि मग मात्र ज्ञानोबाराय विचारतात, ज्ञानोबाराय त्या महिलेला सांगतात, अगं बाई, जो सत्स्वरूप आहे, जो चिदाकार आहे आणि जो आनंद स्वरूप आहे, तो जाईल तरी कसा? आवाज दिला, ओ सच्चिदानंद बाबा, अहो उठा. अहो तुमच्याच भेटीची मला तळमळ लागलेली आहे. तुमच्याकडून फार मोठं कार्य मला करून घ्यायचं आणि एवढ्या लवकर तुम्ही चाललात तरी कुठे? झोपेतून एखादा माणूस जागा व्हावा, तद्वत मरणासन्न अवस्थेतून सच्चिदानंद बाबा जागे झाले आणि जागे झाल्याचा परिणाम असा झाला, तिथून पुढचा सगळा काळ ते ज्ञानोबाऱ्यांच्या बरोबर राहिले. नेवासा या ठिकाणी आल्यानंतर हो अगदी ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी सांगावी आणि लिहायचं काम मात्र या सच्चिदानंद बाबांनी करावं. म्हणजे हा संत कृपेचा पहिला प्रकार. साधूच्या मनात आलं, संतांच्या मनात आलं तर ते दृष्टीने कृपा करतात आणि जीवाचा उद्धार करतात. संत कृपेचा दुसरा प्रकार मी आपल्या समोर मांडला, तो म्हणजे मस्तकावर हात ठेवणं. श्री जगद्गुरु तुकोबाऱ्यांना अशा प्रकारचा प्रसाद प्राप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तुकोबाऱ्यांच्या अभंगामध्येच याचं वर्णन आहे. तुकोबाऱ्या म्हणतायत की लावून या हात कुरवाळीला माथा, सांगी तरी चिंता न करावी. किंवा प्रसिद्ध अभंग आपल्या सर्वांना पाठ आहे. महाराज म्हणतात, मी स्वप्नात होतो, स्वप्नात श्री गुरु आणि त्या ठिकाणी आले
आणि स्वप्नात त्यांनी मला त्या ठिकाणी दर्शन दिलं, हे त्याचं उत्तर आहे बरं का. अर्थात सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाण ठेविला कर. माझ्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला, म्हणजे संत कृपेचा हा दुसरा प्रकार आहे. पद्धतीने प्राप्त झाला. तुकोबरायांनी तो कोणावर आणि असा आशीर्वाद दिला का, तर अनेकांना दिला. अनेकांपैकी एक उदाहरण जाता जाता श्री निळोबाऱ्यांवर अशा प्रकारची कृपा त्यांनी पाहायला मिळते. 42 दिवस जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं नामचिंतन करत असताना अमरण उपोषण आहे. अमरण म्हणजे कोणत्याही प्रकारचं खाणं पिणं नाही होतंय, पण पडद्यामागून सगळं चालू असते बरं का. लक्षात. आता एक नवीनच उपोषण आलेलं आहे, त्याचं नाव आहे साखळी उपोषण. साखळी उपोषण, मला भूक लागली की माझ्या जागी उपोषणाकरता यांनी बसायचं. त्यांनी कुठपर्यंत बसायचं, जोपर्यंत त्यांना भूक लागत नाही तिथपर्यंत. एकदा त्यांना भूक लागली की त्यांनी उठायचं, यांनी येऊन बसायचं. कुठपर्यंत बसायचं, यांना भूक लागत नाही तिथपर्यंत बरं का. याला साखळी उपोषण म्हणतात. जाऊ द्या, पण श्री निळोबाराय मात्र अमरण उपोषण करतायत. देव आले, प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. देव आले तरी सुद्धा देवाला माघारी पाठवलं. काय निळोबाराय म्हणतायत, निळा म्हणे आम्ही नोळखोच देवा, तुकयाचा धावा करीत असो. तुकोबराय आले आणि तुकोबरायांनी केलं काय, काही केलं नाही. येऊन या कृपावंते सद्गुरु स्वामी तुकया नाथे, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. हो, त्यांनी काही केलं नाही, प्रसाद देऊन त्या ठिकाणी सुखी केलं. पण हा संत कृपेचा दुसरा प्रकार आहे. आणि तिसरा प्रकार ते म्हणजे आलिंगन देणं. ऐका, दोन पैकी हा तिसरा प्रकार जरा जवळचा वाटतोय बरं का. आता शास्त्रामध्ये आलिंगनाचे अजून महत्वाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. कोणकोणते? नंबर 1, पहिला प्रकार आहे तो म्हणजे यमाचं आलिंगन. आलिंगनाचे प्रकार सांगतोय मी तुम्हाला. पहिला प्रकार आहे यमाचं आलिंगन, दुसरा प्रकार आहे कामाचं आलिंगन, आणि तिसरा प्रकार आहे ते म्हणजे प्रेमाचं आलिंगन. यमाचं आलिंगन म्हणजे केवळ मारण्याकरता दिलेलं आलिंगन म्हणजे यमाचं आलिंगन आहे बरं का. महाभारतातलं उदाहरण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. महाभारतामध्ये कौरव जेव्हा मारले गेले, कौरव मारल्यानंतर धृतराष्ट्र विचार करते आपल्या इथं काही काम नाही. गांधारीला घेतलं आणि तो जायला निघाला, हस्तिनापूर सोडून जायला निघाला. धर्मराजाने अडवलं आणि धर्मराजाच्या म्हणण्यानुसार धृतराष्ट्र तिथे राहायला लागला. धृतराष्ट्र मनामध्ये विचार करतोय, माझ्या 100 मुलांना माझ्या देखत ज्यांनी मारलं, त्या 5 पांडवांपैकी एखाद्याला तरी मारल्याशिवाय मी माझा प्राण सोडणार नाही, असा चंगच त्याने बांधलेला होता. परिणामी अनेक दिवस त्यांनी लोटले, बराचसा काळ निघून गेला. आता हे पांडव माझंच सांगून ऐकतायत असं जेव्हा त्याला भासलं, त्यावेळेस अंध होता पण चतुर होता, धूर्त होता. परिणामतः एक दिवस त्याने भेटण्याची इच्छा प्रगट केली, ती म्हणजे भीमदादाला. भीमाला निरोप पाठवला, भीमा त्या आणि अवस्थेमध्ये मला भेटायला नाही. आता भीम सुद्धा जायला उतावीळ झाला. देवाने अडवलं. देवाने विचार केला, काय रे भीमा, एवढ्या घाई गडबडीत कुठे निघाला? तो म्हटला, काय नाही, काकांनी बोलवलं. देवाने सांगितलं, एवढे दिवस काकाने बोलवलं नाही, आजच बोलवलंय, नक्कीच काहीतरी आणि काळं बिरा असावं. म्हणजे ठीक आहे, मग देवा मी काय करू? देवाने सांगितलं, काही नाही, मी सांगतो तसं कर. हो. परिणामतः देवाने त्याला सांगितलं, जर तू तिथे गेलास आणि काकांनी जर त्या ठिकाणी तुला विचारलं की काकांनी जर त्या ठिकाणी तुला सांगितलं की येऊन मला आलिंगन दे, तर त्यांच्या आलिंगनामध्ये, त्याच्या मिठीमध्ये न जाता, तू स्वतः न जाता, तुझ्यासारखा एखादा लोखंडी पुतळा तयार करून घे आणि त्याला बरोबर घेऊन जा, आणि मग मात्र त्या ठिकाणी तू तशा प्रकारे प्रयत्न कर. तू स्वतः न त्या आलिंगनात जाता त्या लोखंडी. तो म्हटला, ठीक आहे, काय हरकत नाही. अर्थात इथे 2 प्रकारचे भेद आहेत. नंबर 1, काही ठिकाणी वर्णन आहे की तसा पुतळा अगोदरच दुर्योधनाने मल्लयुद्धाच्या संबंधाने करून ठेवलेला होता, आणि काही ठिकाणी तो भीमाने तयार केला, असंही त्या ठिकाणी आपल्याला आणि वाचायला मिळतंय. अर्थात तो पुतळा आणि तो काकांच्या भेटी करता गेला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, आणि मग मात्र काकांनी आता भीमाचं लक्षच नाही हे जाणलं, आणि जाणल्यानंतर त्याला सांगितलं, अरे भीमा, माझी 100 मुलं गेली आणि तेव्हापासून
पुत्रस्नेहापासून मी वंचित झालेलो आहे. अगदी स्पर्शप्रेम सुद्धा मला त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय, ते काय आणि तुम्ही काय मला पुत्रवतच आहात, येऊन मला आलिंगन देशील, मिठी मारशील तर बरं होईल. परिणामतः भगवान परमात्म्याचे शब्द भीमाला आठवले. भीम समोर गेला खरा आणि त्याने सांगितलं, काका मी तुमच्या पुढे उभा आहे, थोडे हात पुढे करा आणि मला मात्र आलिंगन द्या. परिणामतः त्या धृतराष्ट्राने जेव्हा हात वरती केले तेव्हा भीम मात्र बाजूला झाला आणि त्याने तो लोखंडी पुतळा पुढे केला. लोखंडी पुतळ्याला या धृतराष्ट्राने मिठी मारली. परिणाम तुम्हाला म्हणतो झाला असा की माझ्या 100 मुलांना आणि याच पांडवांनी मारलं. सर्वात जास्त प्रेम ज्याच्यावर होतं तो दुर्योधन. या दुर्योधनाला याच भीमाने मांडीवर गदा मारली आणि त्याला त्या ठिकाणी प्राणाला मुकावं लागलं. त्यापैकीच हा एक आहे आणि म्हणून त्याचा राग त्याने त्या मिठीमध्ये काढला. परिणामतः त्या लोखंडी पुतळ्याचा चुराबुक्का झाला. लोखंडी पुतळ्याचं पीठ झालं. मला सांगा, लोखंडी पुतळ्याचं जर पीठ झालं, स्वतः भीम असता तर त्याचं थालीपीठ झालं असं, दुसरं काय झालं असं. मला सांगायचा भाव फक्त एवढा आहे, इथे धृतराष्ट्राने भीमाला दिलेलं आलिंगन हे मारण्याकरताचं आलिंगन आहे. याला यमाचं आलिंगन म्हणतात. काही लोक म्हणतील, महाराज हे फार जुनं झालं, आता हे महाभारतीय युद्धातलं झालं आणि जमाना आता लेटेस्टच आहे. जरा थोडंसं जवळचं काहीतरी सांगा ना. बरं, हरकत नाही, जवळचं सांगूया. गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा एकाने असंच आलिंगन दिलेलं होतं. त्याचं नाव आहे अफजल खान. अफजल खानाचं आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. अर्थात आपण मैत्री केली पाहिजे या उद्देशाने त्या ठिकाणी दोघं आणि त्या ठिकाणी भेटणार होते. परिणामतः सुंदर असा मंडप, ज्याला शामियाना म्हटला जातो, तो मंडप उभारलेला होता. मंडपाच्या बाहेर सैन्यांचा वेढा होता, पण मंडपात मात्र आणि अगदी मोजक्या लोकांना त्या ठिकाणी प्रवेश होता. 6 लोक एकंदर त्या मंडपामध्ये, त्या शामियानामध्ये आणि त्यांना प्रवेश होता. नंबर 1 छत्रपती शिवाजी महाराज, नंबर 2 अफजल खान, यानंतर अफजल खानाचा एक वकील आणि शिवाजी महाराजांचा एक वकील, आणि यानंतर मात्र अफजल खानाचा अंगरक्षक ज्याचं नाव आहे सय्यद बंडा आणि शिवाजी महाराजांचा अंगरक्षक ज्याचं नाव आहे जीवा महाला. प्रसंगावधान राखून राजांवर आलेला त्या ठिकाणी प्राणघातक हल्ला ज्याने स्वतःवर झेलला आणि राजांचे प्राण वाचवले असा तो जीवा महाला. आणि म्हणून त्या प्रसंगानंतर लोक म्हणायला लागली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. मला सांगायचा भाव फक्त एवढा आहे, इथे शिवाजी महाराजांना दिलेलं आलिंगन म्हणजे केवळ मारण्याकरताचं आलिंगन आहे. याला यमाचं आलिंगन म्हणतात. ते म्हणाले, याला पण फार वर्ष झाली हो, अजून काही अजून जवळचं सांगतो म्हणजे कळेल आपल्याला. या भारताचे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी असं म्हणतात, त्यांची फार सभा चालू होती आणि सभेमध्ये एक परदेशी महिला आली आणि त्या परदेशी महिलेने एक मोठा हार आणलेला होता. तिच्या शरीरामध्ये मानवीय बॉम्ब फिट केलेला होता. परिणाम त्या सभास्थानी ती आली. तिने काय केलं, अगदी तो गळ्यामध्ये त्यांच्या हार घातला आणि हार घातल्यानंतर त्यांना मिठी मारली. परिणाम ती मिठी मारल्याबरोबर त्या बॉम्बचा स्फोट झाला आणि तत्कालीन पंतप्रधान आदी करून त्या स्टेजवर अनेक लोक, त्या मंचावर अनेक लोक उपस्थित होते. त्यांच्या अगदी चिंधड्या झालेल्या आपण पेपरमध्ये वाचलेल्या, टीव्हीमध्ये पाहिलेली मंडळी आहात. अर्थात त्या महिलेने त्या स्वर्गीय पंतप्रधानांना दिलेलं आलिंगन म्हणजे केवळ मारण्याकरताचं आलिंगन आहे. याला यमाचं आलिंगन म्हणतात. ते म्हणा अजून जवळचं नाही, ते अजून व्हायचं बाकी आहे बरं का. अर्थात मला सांगायचा भाव फक्त एवढा आहे, केवळ मारण्याकरताचं दिलेलं आलिंगन म्हणजे यमाचं आलिंगन. आलिंगनाचा दुसरा प्रकार मी आपल्या समोर मांडला, ते म्हणजे कामाचं आलिंगन. ते कोणाला पडते आणि यामुळे होतंय काय याचा विचार मागच्याही प्रवचनामध्ये मी त्या ठिकाणी सांगून गेलो. अगदी मज कामाची घाई ब्रह्मा कन्येसी धरू जाये हे प्रमाण आपल्या सर्वांच्या पाठच आहे. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. ज्ञानार्जन करणाऱ्या आणि विद्यार्थी दशेतल्या ज्ञानी पुरुषाला हे आलिंगन पडतंय, हे वेगळं आपल्याला सांगायची गरज नाही. अगदी
काम येश क्रोध येश रजोगुणा समुद्भवा महाशनो महात्पापमा विद्येन मेह वैरिणम. विद्या मार्गातलं तो वैरी आहे. ज्ञानोबा याचं वर्णन करत असताना हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे, काम क्रोध लोभ आदी करून हे झालं कामाचं आले. आता ज्याला पडते त्याचं काय होतंय हो? ज्ञानोबारायांनाच विचारानं काय होतंय ते. ज्ञानोबाराय म्हणतायत जो कामासक्त झालेला आहे, जो क्रोधासक्त झालेला आहे आणि जो लोभासक्त झालेला आहे त्याचीही पूजा होते. त्याच्याही गळ्यामध्ये काय हार पडतोय, त्याचाही सन्मान होतोय, त्यालाही शाल श्रीफळ नारळ मिळतोय. पण त्याचा सन्मान मात्र इथे खाली होत नाही, त्याचा सन्मान मात्र नरकामध्ये होतोय. श्री ज्ञानोबाराय म्हणतायत या काम क्रोध लोभा तीही माझी असे जो उभा, तो निरयपुरीची सभा सन्मान उपावे. त्याचाही सन्मान होतोय, पण त्या अर्थात नरकामध्ये होतोय हे त्याचं उत्तर आहे बरं का. अर्थात हे झालं कामाचं आलिंगन. राहता राहिलं प्रेमाचं आलिंगन. ऐका, प्रेमाच्या आलिंगनाचे सुद्धा अजून 2 प्रकार पडतात. कोणकोणते? नंबर 1 आहे वासना भावातून दिलेलं प्रेमाचं आलिंगन आणि नंबर 2 एक आहे वात्सल्य भावातून दिलेलं प्रेमाचं आलिंगन. हो, पत्नी जे पतीला देते हे वासना भावातून प्रेमाचं आलिंगन आहे, पण आई जे मुलाला देते हे मात्र वात्सल्य आलिंगन आहे. त्याने प्रश्न विचारला, महाराज अगदी मगाचपासून तुम्ही आलिंगन 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 या विषयावर बरंच चिंतन मांडलं, कृपेचे प्रकार सांगितले. अगदी आलिंगनाची कृपा सांगत असताना त्यातले 3 प्रकार सांगितले, कामाचं आलिंगन, प्रेमाचं आलिंगन, यमाचं आलिंगन. आता प्रेमाचं आलिंगन सांगत असताना पुन्हा तुम्ही 2 प्रकार पाडले आणि वात्सल्य भावातून दिलेलं प्रेमाचं आलिंगन याबद्दल विचारणा त्या ठिकाणी मला करायची आहे. संत महात्मे जर तुम्हाला आलिंगन देत आहेत तर ते कोणत्या पद्धतीने देत आहेत? श्री तुकोबाराय म्हणतायत ते वात्सल्य भावातून प्रेमाचं आलिंगन देत आहेत. याचं कारण माझा सांभाळ पद्धतीने करतायत. तुका म्हणे वत्स धेनू याचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. माझा सांभाळ सुद्धा त्या वत्साप्रमाणे, त्या गायीप्रमाणे वत्साची सेवा किंवा त्याचा सांभाळ त्या पद्धतीने संत वात्सल्य भावातून माझा त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी काय स्वीकार करतात, माझ्यावर त्या ठिकाणी प्रेम करत असतात, मला आलिंगन देत असतात. मग महाराज असं वात्सल्य भावातून जर ते संत तुम्हाला प्रेमाचं आलिंगन देत आहेत तर मग त्याचा परिणाम, त्याचा फायदा तुम्हाला काय होतोय? आजच्या प्रस्तुतच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये श्री तुकोबाराय म्हणतायत असं प्रेमाचा एकदा का साधू संत महात्म्यांनी जीवाला दिलं की त्याचा परिणाम काय होतोय? तुकोबाराय म्हणतायत आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. जीवाला मोक्ष पदाची प्राप्ती होते आणि सायुज्य नावाची पदवी जीवाला त्या ठिकाणी प्राप्त होते. पण हे कशामुळे होतंय? तर आलिंगन घडे. आलिंगनाचा हा परिणाम आहे बरं का. आता या आलिंगनाच्या संबंधाने सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी ठाई ठाई प्रमाणं दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेळेअभावी एक प्रमाण घेऊन आपण पुढे चालू. महाराज म्हणतायत आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. त्या संतांच्या पायावर मी मस्तक ठेवलं, परिणामतः दिव्य झाली माझी काया. माझी काया, माझे तनू, माझे शरीर त्या ठिकाणी दिव्यतेला प्राप्त झालं. पण का? तर आलिंगन संताची, संतांनी मला आलिंगन दिलं. अर्थात अशा आलिंगनाने काय झालं तर मला मोक्षपदाची प्राप्ती झाली बरं का. मोक्ष सायुज्यता जोडे. ऐका, संतांच्या जवळ गेल्यानंतर जीवाला मोक्षपदाची प्राप्त होते. हो, हे वेगळं आपल्याला सांगायची गरज नाही. मोक्ष हा अनेक प्रकाराने आपल्याला पाहता येईल. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबाराय वर्णन करतायत तुम्ही काशी तीर्थक्षेत्रामध्ये गेलात आणि तिथे तुम्हाला मरण आलं तर तुम्हाला मोक्ष मिळेल. हे मोक्षाचं एक साधन सांगितलेलं आहे. अजून साधन सांगितलं, तुम्ही जर हिमालयामध्ये गेलात तुमचे पाप निघून जातील, तुम्हाला मोक्षपदाची प्राप्ती होते. अजून एक साधन सांगितलं, तुम्ही गंगा स्नान केलं तुमचं पाप ताप धुवून जाते आणि तुम्हाला मोक्षपदाची प्राप्ती होते. पण ऐका, इकडचा जो मोक्ष सांगितलेला ही जी साधन आहे हे कमी अधिक प्रमाणामध्ये जीवाला दुःख भोगावं लागतंय. इथला मोक्ष हा दुःखदायी मोक्ष आहे, हे वेगळं आपल्याला सांगायची गरज नाही.
खरंच आहे. ज्ञानोबा म्हणतात क्षेत्रामध्ये गेल्यानंतर जीवाला मोक्ष मिळतोय, पण तिथला हा मेल्यानंतरचा मोक्ष आहे बरं का. हो, ज्ञानोबा म्हणतात मोक्ष देऊ वेचणे लागे शरीर तये गावी. महाराज म्हणतायत जीवाला मोक्ष काशी क्षेत्रात गेल्यानंतर मिळतोय खरा, पण तिथला मोक्ष केव्हा मिळेल. हो, महाराज म्हणतायत की जीवाला त्या ठिकाणी नंतर मात्र त्या ठिकाणी मोक्ष मिळेल. मला सांगा, ज्याचं उभं आयुष्य भोगभूमीमध्ये गेलेलं आहे, तो तिथे मरायला गेला, त्याला मरायला मरण येईल का. म्हणजे काशी तीर्थक्षेत्रामध्ये मरण येण्याकरता सुद्धा माणसाच्या गाठी काहीतरी पुण्य असावं लागतंय. तर काशी तीर्थक्षेत्र, तर काशी विश्वेश्वर भगवान परमात्मा त्याच्या कानामध्ये नामाचा जप करतात, मृत्युंजय मंत्राचा जप करतात, परिणामतः त्याला मोक्षपदाची प्राप्ती होते. पण इथला मोक्ष हा मेल्यानंतरचा मोक्ष आहे. आणि एका तर वारकरी मेल्या मोक्षाला तीळ मात्र सुद्धा किंमत नाहीये, हे त्याचं उत्तर आहे बरं का. अर्थात इथे मोक्ष आहे, पण दुःखदायी मोक्ष आहे. यानंतर हिमालयाचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय म्हटले, तू दोष खायचे दोष निघून जात आहेत तिथे, पण परी जीवित्वाची हानी होय. दायक मोक्ष आहे. पुढे जाऊन गंगेचं वर्णन करत असताना सुचित्व सुचित्वे गंगा होय आणि पाप तापही जाय. महाराज म्हणतायत की गंगा सुचित्व म्हणजे काय, शुद्ध करण्याचं काम करते, पवित्र करण्याचं काम करते, आणि पाप तापही जाय, ताप निघून जात आहेत. पण त्याच्या पुढे सांगत असताना त्याचं दुःख सांगितलं, परी तेथेही आहे बुडणे एक. महाराज म्हणतायत त्या गंगेची खोली माणसाची नसेल, तिचा वेगाने तर माणसाला लागतंय नाही का. अगदी गंगोत्री यमुनोत्री इकडे जर आपण गेलेला असेल तर आपल्याला कळेल. तिकडे जर स्नानाकरता आपल्याला जायचं असेल तर असे साखळदंड बांधलेले आहेत. गंगासागरला गेलात किंवा गंगोत्री यमुनोत्रीकडे गेलात तर आपल्याला कळेल, साखळदंड बांधलेले असतात. पाण्याचा इतका जोरात प्रवाह असतो की त्या आंघोळ करावी, स्नान करावं असं जर वाटत असेल तर त्या साखळ दंडाला धरायचा आणि मग स्नान करायचा. स्नान करता करता जर साखळ काय होत आहे, काही होत नाही. सब तीर्थ बारंबार आणि गंगासागर एक बार, हीच अवस्था होते, बस याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे इथला मोक्ष सुद्धा हा दुःखदायी मोक्ष आहे. म्हणजे काशी तीर्थक्षेत्रातला मोक्ष मेल्यानंतर आहे, मोक्ष गंगेतला मोक्ष हा काय नंतरचा मोक्ष आहे. अर्थात इथला मोक्ष हा दुःखदायी मोक्ष आहे. गेल्यानंतर मरणाच्या आधी जीवाला न मरता मोक्ष, जीवाला मोक्ष पदाची प्राप्ती ही संतांच्या जवळ गेल्यानंतर प्राप्त होते. आणि म्हणून महाराज म्हणतात, संतांच्या संगतीत गेल्याचा परिणाम, त्यांनी एकदा का मला प्रेमयुक्त आलिंगन दिलं की त्याचा परिणाम मला मोक्ष पदाची प्राप्ती होते. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. सायुज्य ऐका, आपल्याला सायुज्य म्हणजे काय आपल्याला ज्ञात आहे. 4 प्रकारची मुक्ती सांगितलेली आहे: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सायुज्य नावाची मुक्ती म्हणजे मोक्ष मुक्ती सांगितलेली आहे. या 4ही मुक्ती काय ज्ञानोबारायांनी आपल्या हरिपाठ ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्ञानोबाराय म्हणते, तेने मुक्ती 4ही साधी येल्या, त्यामुळे तुम्हाला 4 मुक्ती मिळतील. आता 4 मुक्ती कोणत्या? मी म्हटलं पहिली मुक्ती आहे सलोकता मुक्ती. या मुक्तीचं वर्णन श्री हरिपाठामध्ये ज्ञानोबाराय करत आहेत. सलोकता मुक्ती म्हणजे काय? आपण ज्या देवाची भक्ती करतोय त्या देवाच्या लोकापर्यंत तो साधक, तो भक्त जाऊन पोहोचतो, याला सलोकता मुक्ती म्हटलेली आहे. हरिपाठामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ पदापर्यंत तो, वैकुंठ भुवनापर्यंत तो जाऊन पोहोचतोय, ही सलोकता मुक्ती आहे. समीपता मुक्ती म्हणजे काय? आपण ज्या देवाची भक्ती करतोय तो देवच आपल्या जवळ येणे, ही समीपता मुक्ती आहे बरं का. हो, लक्ष्मी वल्लभ तया जवळी,
ही समीपता मुक्ती. बरं, स्वरूपता मुक्ती म्हणजे काय? आपण ज्या देवाची भक्ती करतोय त्या देवाचं स्वरूप जीवाला प्राप्त होतंय, त्या भक्ताला, त्या साधकाला प्राप्त होतंय. हो, ज्ञानोबा म्हणताय चतुर्भुज नर होऊन ठेले. आणि सायुज्य मुक्ती म्हणजे मोक्ष मुक्ती सांगितलेली आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. ती मोक्ष मुक्ती जीवाला त्या ठिकाणी प्रदान करण्याचं काम संत आपल्या जीवनामध्ये करतायत. आणि म्हणून श्री तुकोबाराय या प्रथम चरणाच्या माध्यमातून वर्णन करत असताना म्हणतायत आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. हो, असं त्या संतांचं महिमान आहे. पण जर मी ते बोलायला गेलो तर माझ्या शब्दाला सीमा प्राप्त होते. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. असं त्या संतांचं महिमान आहे. सामान्य जीवाला मोक्षपदापर्यंत नेऊन पोहोचवतात, असं त्या संतांचं महत्व आहे. पण जर मी ते प्रतिपादन करायला गेलो, मी जर ते बोलायला गेलो तर माझ्या शब्दाला सीमा प्राप्त होते. झाली बोलायाची सीमा. हो, अर्थात मग त्यांच्या समोर गेल्यानंतर जर काय बोलावं हे कळत नाही, त्यावेळेस मी काय करतो? ज्ञानोबाराय याचं सुंदर वर्णन करतायत. ज्ञानोबाराय म्हणतायत मी त्यांच्याजवळ गेल्यानंतर काही बोलत नाही, काय त्यांची स्तुती वगैरे करत नाही, उगाच त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो, बस याच्या पलीकडे काही नाही. उगाची माथा चरणी ठेवी जे हेच भले, एवढंच काम करतोय, बस याच्या पलीकडे काही करत नाही. बस महाराज म्हणतायत का? तर शब्दाला सीमा प्राप्त होते. पण त्यातल्या त्यात जर त्यांचं महत्व सांगायचं झालं तर मग श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये त्याचं थोडक्यात महत्व सांगतायत. संतांच्या आणि त्या ठिकाणी काय संगतीचं महत्व नेमकं काय हे सांगत असताना, त्यांचं महिमान सांगत असताना श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की तीर्थे पर्व काळ अवघी सगळी तीर्थ आणि पर्व काळ हे संतांच्या पायाजवळ पवित्र होण्याकरता येत असतात. हे त्याचं उत्तर आहे बरं का. प्रमाण आपल्या सर्वांच्या पाठ आहे. जगातली सगळी तीर्थ संतांच्या जवळ येत आहेत. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. वैष्णवांच्या पायाजवळ तीर्थ पवित्र जर ठिकाण पाहिलं तर त्या ठिकाणी एक ना एक तरी तीर्थ पवित्र होण्याच्या निमित्ताने संतांच्या जवळ आलेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अगदी तुम्ही आळंदी क्षेत्रामध्ये गेलात तर तिथे संत ज्ञानोबाराय आहेत, पण तिथे पवित्र होण्याकरता इंद्रायणी सारखं तीर्थ आलेलं आपल्याला पाहायला मिळते. हाच भाव आपल्या देहू गावामध्ये पाहायला मिळतोय. हो, संत तुकोबाराय त्या ठिकाणी संत म्हणून आहेत, पण इंद्रायणी सारखा तीर्थ तिथे पवित्र होण्याकरता आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. श्री एकनाथ महाराजांच्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे. निळोबारायांच्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे. मुक्ताबाईंच्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे. अगदी नाही कुठे पण आपल्या जवळ असणारं तीर्थ ते म्हणजे त्र्यंबकेश्वर. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर श्री संत त्र्यंबकेश्वरला श्री संत निवृत्तीनाथ महाराज आहेत, पण त्यांच्याजवळ पवित्र होण्याकरता कुशावर्तासारखं तीर्थ येतात. यात नवल नाही. पर्वकाळ सुद्धा संतांच्या पायाजवळ पवित्र होण्याकरता येत असतात. हे त्याचं उत्तर आहे बरं का. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर हो, काही पर्वकाळ असे जे 60 वर्षातून एकदा येतात, काही पर्वकाळ असे जे 12 वर्षातून एकदा येतात, काही पर्वकाळ असे आहेत जे 3 वर्षातून एकदा येतात, काही पर्वकाळ असे आहेत जे वर्षातून एकदा येतात, काही पर्वकाळ असे आहेत जे महिन्यातून एकदा येतात, काही पर्वकाळ असे आहेत जे काय पंधरवड्यातून एकदा येतात, काही पर्वकाळ असे आहेत जे आठवड्यातून एकदा येतात, काही पर्वकाळ असे आहेत जे रोजच्या रोज येत आहेत, काही पर्वकाळ असे आहेत ते अगदी प्रत्येक क्षणाला येत असतात. हे त्याचं उत्तर आहे बरं का. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर 60 वर्षातून येणारा पर्वकाळ कोणता? कपिला षष्ठी हा 60 वर्षातून येणारा एक पर्वकाळ आहे. यानंतर 12 वर्षातून येणारा पर्वकाळ कोणता? अगदी कुंभमेळा हा 12 वर्षातून पर्वकाळ आहे. 3 वर्षातून येणारा पर्वकाळ कोणता? ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो. नाही कळालं तर आपण त्याला अधिक मास म्हणतो. नाही कळालं तर आपण त्याला मलमास म्हणतो. नाही कळालं तर आपण त्याला धोंड्याचा महिना म्हणतो. आणि नाहीच कळालं तर त्याला जावयाचा महिना म्हणतो बरं का. म्हणजे असं म्हणतात त्या दिवशी त्या महिन्यात जावयाला घरी बोलवायचं असतंय, त्याची यथासांग पूजा करायची असते आणि आपल्या ऐपतीप्रमाणे त्याला भेटवस्तू द्यायची असते. अर्थात त्याला आपण जावयाचा महिना म्हणतो, पुरुषोत्तम मास त्याला म्हणतात.
3 वर्षातून येणारा एक तो पर्व काळ आहे बरं का. भाग्य आहे आपलं या काय वर्षातून येणारा पर्व काळ कोणता, तर वर्षातले येणारे 3.5 मुहूर्त हे वर्षातून येणारे पर्व काळ आहेत बरं का. यानंतर महिन्यातून येणारा पर्व काळ कोणता, अमावस्या आणि पर्व काळ आहे. आठवड्यातून येणारा पर्व काय पंधरवड्यातून येणारा पर्व काळ कोणता. श्री एकनाथ महाराज म्हणतात पर्व काळ द्वादशी. द्वादशी हा पर्व काळ सांगितलेला आहे. बरं, आठवड्यातून येणारा पर्व काळ सोमवार हा आठवड्यात पर्व काळ. चला आता रोजच्या काळ कोणता, ब्रह्ममुहूर्त हा रोजच्या रोज येणारा पर्व काळ बरं का. असा ब्रह्ममुहूर्त सकाळी 11:30 ते 2:30 असतो. पहाटे 2:30 ते 5:30 हा काळ ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे. जो महात्मा आहे तो महात्मा या ब्रह्ममुहूर्ताला जागा असतो, हे त्याचं उत्तर आहे बरं का. पहले कोई जागे घर में भोगी तिसरे येणारा पर्व काळ बरं का. चालू यानंतर येणारा पर्व काळ कोणता, तर एक ऐका, प्रत्येक क्षणाला येणारा पर्व काळ तो म्हणजे आपण ज्या क्षणाला देवाचं नामचिंतन गायलं तो आपल्या जीवनातला पर्व काळच समजा बरं का. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. नेट चालू चालू आहे, वायफाय बंद आहे. नेट चालू आहे. विंडो गेला अंतरीचा मळ या न्यायाप्रमाणे महाराज म्हणतायत की आपल्या जीवनातला तो पर्व काळ आहे. श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत या पद्धतीने तुम्ही जर संत सेवा करत राहिला तर या पद्धतीने तुम्हाला देवाची सेवा करायची गरज लागणार नाही. शेवटच्या चरणात श्री तुकोबाराय म्हणतायत तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. चालू आहे. शेवटच्या चरणात श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की या पद्धतीने संतांचं एवढं सगळं महिमान ऐकल्यानंतर आता मात्र देवाची सेवा नाही केली तरी चालेल, तुम्ही संत सेवा करा. तुम्ही केलेली संत सेवा देवापर्यंत जाऊन पोहोचणार आहे, हे त्याचं उत्तर आहे बरं का. तुका म्हणे संत सेवा तेच देवा उत्तम, किंवा तुका म्हणे करा सेवा आली जीवावरी तरी, जीवावर आली तरी संतांची सेवा करावी, बस याच्या पलीकडे काही नाही. तुम्ही संत सेवा केली तर ती संत सेवा देवापर्यंत पोहोचेल आणि देवाचा आविर्भाव काय, देवाचं दर्शन जीवाला झाल्याशिवाय राहणार नाही, हे त्याचं उत्तर आहे बरं का. रामायणातला प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. हो, कालच्या प्रसंगाने एक महत्भाग्य आपल्याला पाहायला मिळालं की खऱ्या अर्थाने प्रभू रामजी सुद्धा आता स्वतंत्र झाले असं म्हणायला काही हरकत नाही बरं का. भव्यदिव्य अशा स्वरूपातलं प्रभू रामाचं मंदिर त्या ठिकाणी आता होऊ पाहतंय. हे प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. त्या प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्यांच्या जीवनातला चरित्र भागातला हे प्रसंग आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तो प्रसंग 1 मिनिटात सांगतो आणि थांबतो बरं का. आता प्रसंग अशा प्रकारचा आहे की संत सेवा केल्यानंतर देवाची प्राप्ती होते. त्या शबरीला कळालं की माझ्या विवाह प्रसंगी अनेक निष्पाप जीवांची हत्या होणार आहे आणि परिणामतः तिने आत्मामध्ये राहू लागली. भिल्ल समाजाची असल्या झाडावर राहायची आणि रात्रीच्या वेळेस मात्र त्या मातंग ऋषींच्या आश्रमात जे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर गंगेवर स्नानाकरता जायचे, तो रस्ता साफ करायचे. रोज नवीन नवीन चांगली फुलं आणून त्यांच्या अगदी त्या पाय वाटेवर त्या जाणाऱ्या रस्त्यावर मात्र ती त्या ठिकाणी टाकायची. ते ऋषी विचार करायला लागले, साधूच्या वाटेवर काटे टाकणारे पाहायला मिळाले, पण काटे बाजूला करून फुलं टाकणारा नेमका आहे तरी कोण. आणि म्हणून एक दिवस मात्र त्या ठिकाणी मातंग ऋषींच्या सेवेकऱ्यांनी मात्र तिला त्या ठिकाणी पकडलं, सांगितलं. परिणामतः ज्यावेळेस मातंग ऋषींची जायची वेळ आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अशीच तू माझी सेवा करत राहिलीस ना, अशीच या आश्रमाची सेवा करत राहा, एक ना एक दिवस प्रभू रामाचं दर्शन तुला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे साधूची सेवा केली
म्हणून साधूची केलेली सेवा देवापर्यंत पोहोचते. पुढे जाऊन मात्र तिला प्रभू रामाचं दर्शन त्या आश्रमामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सांगायचा भाव फक्त एवढा आहे, तुकोबारे म्हणतात तुका म्हणे देवा, त्यांची केल्या पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. असा अर्थ मी आपल्यासमोर त्या ठिकाणी मांडलेला आहे. मला पेक्षा 5-10 मिनिटं मी जास्तीची आपल्यासमोर त्या ठिकाणी, त्याबद्दल मला या ठिकाणी क्षमा करा. या अभंगाचा असाच अर्थ आहे अशातलं अजिबात माझं म्हणणं नाही. त्याच्या बुद्धीप्रमाणे जो तो अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून या ठिकाणी आमचे मित्र परमश्रद्धेय श्री हरिभक्तरमण विजय महाराज चव्हाण यांनी सुरू केलेल्या या स्वानंद वारकरी फेसबुक पेजवर आज मला प्रवचनाची संधी प्राप्त झाली. याकरता मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतोय, त्यांच्या टीमला धन्यवाद देतोय. त्यांचं हे कार्य असंच अविरतपणे त्या ठिकाणी चालू राहो. अर्थात लहान मुलांना आणि त्या ठिकाणी संस्थेतून शिकवण्याचं काम सुद्धा ते करतायत. अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून त्यांनी हाती घेतलेल्या या कार्याला यशप्राप्ती हो, हे माऊलींच्या चरणी झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. जगद्गुरु तुकोबारायांचं वाक्पुष्प आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, तरी नुनते पुरते अधिक ते सरते, करून घ्यावे तुमते विनिताचे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मुझ क्षमा करणे संती, नव्हे अंगभूत युक्ती, नव्हे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे. पुंडलिकावरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संत विठ्ठल पुंडलिकावरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, सब संतन की जय.